वांद्रे म्हटलं तर उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला, उद्धव ठाकरे यांचं होम पिच. पण याच होम पिच मध्ये उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का बसलाय. राजकीय वातावरण स्थिर होतंय असं कुठेतरी वाटत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय खेळी अधिकच तीव्र केली. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात गाजत असलेलं एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर अजूनही थांबलेलं नाहीये. उलट ते अधिक वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळते. याच मोहिमेचा एक भाग म्हणून रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या हक्काच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच मातोश्रीच्या अगदी जवळ असलेल्या वांद्रे परिसरात एक अतिशय मोठा आणि अनपेक्षित धक्का बसलाय. उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जाणारे वांद्रे येथील शिवसेना शाखा क्रमांक 92 चे धडाडीचे शाखा प्रमुख रामचरण चांदेलिया यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. हा पक्षप्रवेश केवळ एका नेत्याचा नसून चांदेलिया यांनी आपल्यासोबत तब्बल 500हून अधिक सक्रिय कार्यकर्त्यांचा आणि स्थानिक शिवसैनिकांचा ताफा घेऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे वांद्रे पूर्व परिसरात ठाकरे गटाला फार मोठं भगदाड पडलंय. या संपूर्ण नाट्यमय राजकीय घडामोडींमागे अनेक दिवसांपासून खदखदत असलेली अंतर्गत नाराजी आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचं आता स्पष्ट झालंय. रामचरण चांदेलिया यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच 10 मे रोजी आपल्या शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि शाखा प्रमुख पदाचा राजीनामा शिवसेना विभाग प्रमुख तथा आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यावेळी राजीनामा देताना चांदेलिया यांनी काही खासगी आणि कौटुंबिक समस्या असल्याचं कारण पुढे केलं होतं. कुटुंबाला वेळ द्यायचा असल्याने आणि कौटुंबिक विवंचनेमुळे पक्षाच्या कामासाठी पूर्ण वेळ देता येत नाही, म्हणूनच आपण पदावरून दूर होत असल्याचं त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं. तसंच पत्रामध्ये देखील लिहिलं होतं. त्यामुळे असंच वाटत होतं की कौटुंबिक कारणास्तव त्यांनी हा राजीनामा दिलाय. पण राजकारणात जे दिसतं ते तसं नव्हतं याचा प्रत्यय अवघ्या 7 दिवसातच आला. 10 मे रोजी राजीनामा दिल्यानंतर बरोबर 7व्या दिवशी म्हणजेच 17 मेला रामचरण चांदेलिया यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतल्यामुळे ठाकरे गटाच्या पायाखालची जमीन सरकली. यावरून स्पष्ट होतं की कौटुंबिक समस्येचं कारण हे केवळ एक निमित्त होतं. खरी नाराजी मुंबई महानगरपालिकेच्या तिकीट वाटपावरून आणि पक्षांतर्गत डावललं जाण्यावरून होती. अशी माहिती मिळाली आहे की आता जे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 92 मधून निवडणूक लढवण्यासाठी रामचरण चांदेलिया हे पूर्णपणे इच्छुक होते आणि त्यांनी त्या वॉर्डमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड जनसंपर्क आणि तयारी देखील केली होती. मात्र पक्षाकडून त्यांना डावलून वॉर्ड क्रमांक 92 ची उमेदवारी किंवा तिथली जी सूत्र आहेत ती शाखा क्रमांक 93 चे शाखाध्यक्ष असलेल्या अरुण कांबळे यांच्याकडे सोपवण्यात आली. अनेक वर्षांपासून एकनिष्ठेने काम करूनही ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्या हक्काच्या वॉर्डात दुसऱ्या शाखेच्या प्रमुखाला प्राधान्य दिलं गेल्यामुळे चांदेलिया आणि त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले होते. याच नाराजीतून त्यांनी आधी राजीनामा दिला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून थेट सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता हे जे चांदेलिया आहेत ते गेली 10 ते 15 वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटामध्ये कार्यरत आहेत. तसेच अनिल परब यांचे ते विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. अनिल परब आणि त्यांची ओळख केबलच्या बिझनेसमुळे झाली. पण अनिल परब यांच्यामुळे पक्ष सोडून गेलेले चांदेलिया हे एकमेव नाहीयेत. याआधी अशी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. मग ते सुहास पाटील असो, सुहास पाटील यांना देखील महापालिकेची उमेदवारी न मिळाल्यामुळे ते देखील अपक्ष म्हणून लढले होते आणि त्यानंतर पक्ष सोडून ते दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झाले. तसंच 2015 मध्ये जेव्हा बाळा सावंत यांचं निधन झालं आणि वांद्रे येथे पोटनिवडणुका लागल्या, त्या पोटनिवडणुकांमध्ये बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत या निवडणुकीसाठी उभ्या होत्या आणि त्यांनी नारायण राणे यांना 20,000 पेक्षा जास्त मताधिक्याने त्यांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता. असं असून देखील 2019 मध्ये ही उमेदवारी तृप्ती सावंत यांना न देता मुंबईचे महापौर राहिलेल्या विश्वनाथ महाडेश्वर यांना दिली आणि त्यानंतर तृप्ती सावंत यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. या बंडखोरीच्या निर्णयानंतर तृप्ती सावंत यांना शिवसेना ठाकरे गटातून डावलण्यात आलं, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पण या निवडणुकीमध्ये दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ अशी परिस्थिती निर्माण झाली. विजय जो आहे तो झिशान सिद्दीकी यांचा वांद्रे पूर्व येथे विजय झाला
आणि आता हे ताजं उदाहरण चंदेलिया यांचं, म्हणजेच पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्यांना संधी दिल्यामुळे दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचं हे एक उदाहरण झालं। अंधेरी येथे शेरे पंजाब मैदानावर अत्यंत दिमाखात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। शिवसेना विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्या विशेष नेतृत्वाखाली आणि नियोजनाखाली या संपूर्ण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। एकनाथ शिंदे यांनी स्वतः रामशरण चांदेलिया आणि त्यांच्या सर्व 500 समर्थकांना शिवबंधन बांधून आणि हातात भगवा झेंडा देऊन पक्षात जाहीर स्वागत केलं। हा राजकीय धक्का उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी मानला जातोय, कारण वांद्रे हा परिसर थेट मातोश्री निवासस्थानाच्या छायेत येतो। मातोश्रीच्या अगदी अंगणातच एकनाथ शिंदेंनी एवढी मोठी आणि यशस्वी सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका असू द्यात किंवा आता 3 वर्षांनी येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुका असू द्यात, ठाकरे गटाची ताकद मोठ्या प्रमाणावर क्षीण होण्याची शक्यता वर्तवली जाते। अनिल परब यांचे अत्यंत खंदे समर्थक म्हणून रामचरण चांदेलिया यांची ओळख होती, त्यामुळे हा धक्का केवळ ठाकरेंना नसून अनिल परब यांच्या स्थानिक नेतृत्वालाही बसलेला मोठा सुरुंग मानला जातोय। तर दुसरीकडे या ऑपरेशन टायगरमुळे वांद्रे आणि आसपासच्या भागात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक नवा आणि आक्रमक चेहरा मिळालाय। आगामी काळात शिंदे गटाची ताकद या भागात दुपटीने वाढणार असल्याचा दावा राजकीय विश्लेषकांकडून केला जातोय। निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही शिंदेंकडून होणारी ही गळती रोखण्यात ठाकरे गटाला अपयश येत असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचे दूरगामी परिणाम पाहायला मिळतील हे आता निश्चित झालंय। दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।